खरं तर आपण आहे जुन्नर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या ठिकाणी आहेत। अनेक या ठिकाणी महिला आहेत, पुरुष वर्ग या ठिकाणी जमलेला आहे। नक्की काय विषय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। या ठिकाणी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी तांबे साहेब देखील आहेत। काय सांगाल आपण या ठिकाणी जमलेला आहात, काय सांगाल साहेब? केंद्र शासनाने बांधकाम कामगार योजना सुरू केली, ती कार्यान्वित केली असता खाजगी एजंटांचा भरपूर जुन्नरमध्ये सुळसुळाट झालाय। त्या माध्यमातून मागील 2 वर्षापूर्वी सौ जयवंत तुषार शेळके यांनी रोख स्वरूपात 4,500 रुपये भरले आणि मागील काही महिन्यात ऑनलाईन 1,000 रुपये भरले। असे 5,500 रुपये सदर रोहिदास सुदाम बोंडवे यांना दिले यांच्या कार्यालयात येऊन, परंतु त्यांनी आजपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची वस्तू भांडी दिलेली नाहीत। मी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील सर्व भगिनींना विनंती करतोय की हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र या नावाने जुन्नर एसटी स्टँडच्या समोर आपण जर अर्ज भरले असतील आणि रोख स्वरूपात पैसे दिले असतील आणि आपल्याला आजपर्यंत भांडी मिळाली नसतील तर आपण जुन्नर पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि सदर रोहिदास सुदाम बोंडवे यांच्याविषयी तक्रार दाखल करावी। त्यांनी या सदर आमच्या जयवंता शेळके या महिलेला फोनवरनं शिवीगाळ केली। ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही दुपारी गुन्हा दाखल केला आहे, पण आज या महिलेची आर्थिक फसवणूक जुन्नर या क्षेत्रात झाली। त्यांच्या